आज आस्वाद रेसिपीज चॅनलमध्ये माझ्या आवडीची झणझणीत अशी व्हेज कोल्हापुरी घरच्या घरी मी बनवलेली आहे। तुम्हाला ही नक्की आवडेल। त्यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहेत। गाजर इथे मी उभे उभे चिरून घेतलेले आहेत, फ्लॉवरही निवडून घेतला आणि श्रावण घेवडाही घेतलाय। त्याच्यानंतर आपण इथे अर्धी वाटी काजू पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत आणि घरात उपलब्ध असलेल्या लाल सुक्या मिरच्या त्याही मी पाण्यात घातलेल्या आहेत। आता सर्वात पहिल्यांदा ह्या सर्व भाज्या ज्या आहेत त्या चाळणीमध्ये मी घेणार आहे आणि ह्या भाज्या आपण 5 मिनिटं वाफवून घ्यायच्यात। तर मी इथे पाणी गरम करायला ऑलरेडी ठेवलेलं होतं। मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटं ह्या भाज्या छान वाफवून घ्यायच्या आहेत। भाज्या आपल्या छान वाफवून झालेल्या आहेत। आता व्हेज कोल्हापुरीसाठी आपण मसाला तयार करतोय। त्यासाठी सुकं खोबरं, धने, जिरे, तमालपत्र, दगडफूल, दालचिनी, लवंग आणि मिरी आपण घेतलेली आहे। ती एका कढईमध्ये आपण भाजून घेणार आहोत। त्यासाठी 1 चमचाभर तेल घालून घेऊयात आणि कढई आपल्याला तापल्यानंतर हे सगळे मसाले त्याचबरोबर खसखस थोडीशी घालून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवरती आपण हा मसाला जो आहे तो छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला सपोर्ट करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा। मसाला जो आहे तो आपला छान भाजून झाला आहे, तो मिक्सरमध्ये मी बारीक केला आहे आणि त्याच्यानंतर आपण काजूसुद्धा घालून ही पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये आपण 2 कांदे आणि 1 शिमला मिरची अशा पद्धतीने कट करून ही परतून घेणार आहोत। आता कांदा आणि शिमला मिरची हे लवकर शिजतात, त्याच्यामुळे आपण ह्या वाफवलेल्या नाही आहेत आणि थोड्याशा तेलावरती आपण हे परतून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण फ्रोझन मटार किंवा फ्रेश मटार सुद्धा घालून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे आणि मऊसर झाल्यानंतर आपण ज्या वाफवलेल्या भाज्या आहेत त्याही यामध्ये घालून 1 ते 2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे आणि घरच्या घरी केल्यामुळे आपण जास्तीत जास्त भाज्यांचा वापर इथे करतो। तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। सेम कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। कांदा शिजतोय तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 टमॅटो आणि ह्या ज्या भिजवलेल्या लाल सुक्या मिरच्या त्या बारीक करून घेणार आहोत। प्युरी तयार झालेली आहे आणि आता आपण ह्या कांद्यामध्ये मगाशी जे वाटण तयार केलेलं होतं त्याच्यातलं 2 मोठे चमचे हे वाटण आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर पूर्ण मसाला घातला तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे। पण मी आज इथे माझे मुलंसुद्धा खाणार आहे त्याच्यामुळे पूर्ण मसाला वापरत नाही आहे। तो आपण फ्रीजमध्ये छान स्टोअर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण व्हेज कोल्हापुरी घरच्या घरी बनवू शकतो। थोडंसं पाणी घालून आपण छान परतून घ्यायचं आहे। खूप छान सुगंध सुटला आहे, नक्की बनवून बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर आस्वाद रेसिपीज चॅनलला सपोर्ट करण्यासाठी 1 सबस्क्राईब करा। आता इथे बघू शकता तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद आणि हिंगसुद्धा घालून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर रंगाचं लाल तिखट घातलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे। त्याच्यानंतर आपण जी टमॅटोची प्युरी केलेली आहे ती यामध्ये घालणार आहोत। सुगंध तर खूप छान सुटला आहे, मसाला छान परतलेला आहे। त्याच्यानंतर ही टमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे, ती ही छान मिक्स झालेली आहे। वाफवलेल्या आणि परतलेल्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्यात। काही मिनिटातच व्हेज कोल्हापुरी आपली घरच्या घरी तयार होणार आहे। आता छान आपण एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडंसं पाणी, कारण घट्ट झालेली आहे। काजू घातल्यामुळे ही छान घट्टसर सुद्धा होते। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात, परत एकदा मिक्स करून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही पनीरचे काप घालू शकता। मी इथे आज घरच्या घरी बनवलेले काही पनीरचे काप जे आहे ते यामध्ये घालणार आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरीही चालेल, काही हरकत नाही आहे। काही मिनिटातच आपली ही व्हेज कोल्हापुरी तयार होणार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। झाकण घालून ठेवूयात आणि 2 ते 3 मिनिटं छान दणदणीत वाफ आल्यानंतर आपली ही व्हेज कोल्हापुरी तयार होणार आहे। थोडंसं बटर मी यामध्ये ॲड करते आहे आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि सर्व करण्यासाठी आपली व्हेज कोल्हापुरी तयार होणार आहे। याचा आस्वाद तुम्ही चपातीबरोबर किंवा
फलक्याबरोबर घेऊ शकता. अप्रतिम सुगंध सुटलेला आहे. ओकेजन काही असो, तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीची व्हेज कोल्हापुरी एकदा तरी ट्राय करायला हवी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात असे एक छान आणि मस्त अशी रेसिपी घेऊन.